नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव प्रश्न क्रमांक 1 पोलीस भरती सराव प्रश्न क्रमांक 1 चे स्पष्टीकरण पाहत आहे मित्रांनो। याच्यापूर्वी आपण 26 प्रश्नाचे पूर्णतः स्पष्टीकरण दिलेले आहे। काही तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळत आहे। पुढील व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये किंवा जवळपास आम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न करू। आणि याच्यात आता प्रश्न क्रमांक लक्षात आहे की आपण 26 पर्यंत पाहिलेला आहे। याच्यापूर्वीचा व्हिडिओ पहा तुम्ही, याच्यामध्ये 26 पर्यंत मिळतील। आता आहे 27व्या क्रमांकाचा प्रश्न की दोन संख्या आपल्याला 27वा प्रश्न असा आहे की अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की ज्या संख्येला अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला आपण 15 ने इथं भाग देणार आहे अशा संख्या मांडणी करा। इथं प्रश्न पहा तुमच्या आपल्या पीडीएफ मध्ये 15 ने भाग दिल्यास बाकी इथं बाकी उरणारे इथं भाग देणारे 15 ने भाग दिल्यास 5 बाकी उरतात आणि 21 ने भाग दिल्यास 11 बाकी उरतात आणि 28 ने मित्रांनो 28 ने भाग दिला तर आपल्याला इथं 18 बाकी उरतात। 18 बाकी उरतात। या ठिकाणी 15 ने भाग दिला 5 बाकी उरतात, 21 ने भाग दिला 11 बाकी उरतात, 28 ने भाग दिला 18 बाकी उरतात। तर अशी लहानात लहान संख्या ती कोणती असेल? तर आपल्याला इथं बाकी दिलं ते इकडे लक्षात आहे की कमी पडते, इथं कमी म्हटलं तर इथं बाकी उरते। एक समान संख्या कमी किंवा एक समान संख्या बाकी उरली असेल, एखाद्या आपण संख्येला भाग दिला असेल, आता जसं 15 ने भाग दिला 5 बाकी उरतात, 21 ने भाग दिला 11 बाकी उरतात, 28 ने भाग दिला 18 बाकी उरतात। इकडे बाकी म्हणलं तर इकडे बाकी येते, इकडे कमी, इथं कमी म्हणलं तर इथं बाकी घ्या। एक समान संख्या बाकी किंवा कमी उरते का पहा। याच्यातून आपल्याला इथं जर हे 5 बाकी उरले तर किती कमी पडले या भाग जाण्यासाठी 10 कमी पडले, याच्यातला वजाबाकी करायची। इथं कमी किती पडले 10, इथं कमी किती पडले आपल्याला 10। तर हे भाग देण्यात जसं 15, 21 आणि 28 या संख्यांचा गाळा मित्रांनो आपल्याला लसावी। आता हे 15 आहे, 21 आहे, 28 या तिन्ही संख्याला एका समान संख्येने भाग जातो का? 15, 21, 28 ला भाग जातो का? नाही, या तिन्ही संख्यांना भाग जात नाही। तर दोन संख्यांना द्या, इथं जातो आपण 3 न जातो। इथं 3 बाची आपल्या 3 बाची 15, 3 7 21, नंतर याला भाग जात नाही 3 ने, त्या 28 जशाला तसे ठेवा। पुन्हा याला 7 ने भाग जातो मित्रांनो, 7 5 जशाला तसे, 7 1 7 7 चौक 28, नंतर 5 ला 5 ने भाग द्या मित्रांनो, 5 1 5 लसावी काढा, 4 ला 4 ने भाग द्या, हा 4 ने 4। नंतर या सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे काय असतो? हे 5 चौक 20, आपल्याला किती घ्या 3 गुणिले 7 गुणिले 5 गुणिले किती 4, हे 5 चौक 20, 20 गुणिले किती 7, हे या 2 चा 7 21, 21 दोन्ही 42, किती आले 420। हे लसावी काढायचं 420। ती लहानात लहान संख्या जर भाग गेलं जाणारी संख्या लहानात लहान किती आहे 420। प्रत्येक वेळी एक समान संख्या जर कमी पडली मित्रांनो, समान संख्या कमी पडली तर मायनस करायची, समान संख्या इथं बाकी उरली तर प्लस करायची, कमी पडली तर मायनस करा। हा 0 किती येईल 1 आणि 1 किती येईल 410। एक त्याचं उत्तर राहील आपला 410। 27 म्हणला पर्याय क्रमांक 1 हा त्याचा आपला काय असेल मित्रांनो, एक हा उत्तर असेल। नंतरचा पहा आपल्याला की 28वा आपला पहा 28वा की 28 प्रश्नाचा 28वा प्रश्न 12 17 22 27 याच क्रमाने 152 पर्यंत गेल्यास 152 हे कितवे पद असेल? आता 152 हे कितवे पद असेल असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो। काय म्हणते की आपण जर आपण 12 गेलो 12 आहे 12, 17, किती आहे 22, 22, 27 हे 12, 17, 22, 27 याच क्रमाने आपण जर गेलो किती पर्यंत 152 पर्यंत, 152 असे पद मांडलं तर 152 हे कितवे पद असेल किंवा कितवी संख्या असेल, कितवं पद असेल किंवा कितवी संख्या असेल, म्हणजे अशा किती संख्या मांडणी करू शकतो की 152 पर्यंत आपल्याला 12 5 17, आता 17 5 22, 22 5 27 या पद्धतीने आपल्याला हे संख्या मांडायची 152 पर्यंत। तर आपल्याला एकूण संख्या काढायची असेल तर किंवा एकूण पद काढायचे असेल, एकूण पद किंवा एकूण संख्या मित्रांनो लक्ष द्या, एकूण पद किंवा एकूण संख्या तर शेवटच्या संख्येतून किंवा शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची, हा 0 4 1 किती आले 140। हा शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, आली 140। आलेल्या वजाबाकीला या दिलेल्या संख्येतील फरकाने भागा, दिलेल्या संख्येतील 12 5 किती आहे 17, याला फरकाने भागा, 12 5 किती आहे 17, याचा फरक कितीचा आहे 5 चा, 5 ने भाग द्या, 5 दोन्ही 10 उरले, 5 8 40 किती आले मित्रांनो 28 आणि आलेल्या उत्तरात नेहमी 1 प्लस करायचे 29, म्हणजे 152 हे कितवे पद आहे 29वे पद आहे। कितवे पद आहे 29वे पद। सरळ साधा प्रश्न हा आहे। तर आपल्याला किती येईल 12 5 17 या शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करा, आलेल्या वजाबाकीला दिलेल्या संख्येतील फरकाने भागा आणि आलेल्या उत्तरात किती मिळवा 1, म्हणजे काय भेटतील एकूण पद।
आता काय दिलेलं मित्रांनो, सरळ नंतर 29 क्रमांकाचा प्रश्न आहे. 29 क्रमांकाचा हा सर्वांना समजला असेल. नंतर 29 क्रमांकाचा प्रश्न काय आहे की दोन सहमूळ संख्यांचा लसावी, दोन सहमूळ संख्यांचा लसावी 465 आहे. दोन सहमूळ संख्या हे लसावी आहे. लसावी किती आहे? 465. सहमूळ संख्यांचा लसावी 465 असून त्या संख्येची बेरीज आहे त्या, आता हे लसावी आहे मित्रांनो, लसावी, आणि त्या संख्येची बेरीज आहे 98. त्या दोन संख्येची बेरीज किती आहे? 98. सहमूळ म्हणजे की ज्या संख्या गटाला फक्त एकने भाग जात असेल तर अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. जसं 4 5 ही सहमूळ संख्या आहे. 5 चौक 20 यांचा लसावी, याला 4 ने भागितलं तर किती होईल? 5. हे 5 आणि 4 9 असे या पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. म्हणजे 465 या लसावीला इथं 5 आहे तर इथं 5 ने भाग द्या. कारण भाग देऊन पाहता कोणत्या संख्येला 3 ची कसोटी लावायची, 4 ची 5 ची, आणि त्या संख्येची बेरीज ही 98 येते का पहा. इथं किती? 4 आपल्याला 4 9 5 9 45 उरले, 5 3 15 किती आले? 93. एक संख्या 93 घेतली, एक 5 घेतली. 93 प्लस 5 किती होतील? 98. 93 प्लस 5 किती होतील? 98. त्यांची बेरीज 98 आली पाहिजे, त्यांची बेरीज ही 98 आली. तर त्यांची वजाबाकी 93 वजा किती येतील? 5 म्हणजे किती येतील? 88. 93 वजा 5 किती होतील आपले? 93 वजा 5 म्हणजे किती येतील आपले? 88. 29व्या प्रश्नाचं उत्तर किती असेल आपला? 88. नंतर 30वा प्रश्न आहे मित्रांनो. 30वा सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष ठेवा, हे प्रश्न सोडवा. 30वा प्रश्न आहे. 30वा प्रश्न लक्ष द्या की एका संख्येला 50 ने भाग दिला असता 24 कमी पडतात. एका संख्येला 50 ने भाग दिला, जसं इथं कमी पडतात म्हणले, 50 ने भाग दिला 24 कमी, इथं कमी म्हणलं तर इथं काय उरतील? बाकी. इथं कमी म्हणलं तर इथं बाकी उरतील, यांचा काढायचा लसावी, आणि बाकी म्हणलं तर काय करायचं? प्लस. कमी म्हणलं तर मायनस. याच्यापूर्वी जो प्रश्न झालेला आहे त्या प्रश्नाच्या आधारे हा प्रश्न सोडवा किंवा आपल्याला लसावी मसावी हे प्रकरण पाहून घ्या. आता दोन संख्यांचे लक्ष द्या की दोन संख्याचे गुणोत्तर हे 12-18 आहे. आता हे प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 31 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर हे 12-18 आहे आणि त्यांचा मसावी किती आहे? 15 असेल तर लसावी काढा. आता आपल्याला मसावी दिला तर लसावी, दोन संख्यांचे गुणोत्तर, या गुणोत्तराला अगोदर भागा. किती? sin 2 12 sin 3 18, हे 2 आहे. त्यांचा मसावी किती आहे? 15. गुणोत्तराला जर मसावीने गुणलं तर त्या दोन संख्या मिळतात. 15 2 30, 15 3 45. ही पहिली संख्या, दुसरी संख्या भागिले किती येतील आपले? 15. हे दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी केलं तर लसावी भेटते. आणि दोन संख्यांच्या गुणोत्तराला जर आपल्याला त्या गुणोत्तराला जर मसावीने गुणलं, हे सरळ सरळ गुणोत्तराचं काय करायचं? अतिसंक्षिप्त रूप बनवायचं आणि गुणोत्तराला आपण सरळ सरळ दिलेल्या मसावीने गुणायचं, तर सरळ सरळ त्या दोन संख्या मिळतात. दोन संख्यांचा गुणाकार भागिले आपण मसावी केला तर मिळतो काय मित्रांनो? लसावी. 15 3 किती येईल? 45, 30 2 60. त्या संख्यांचा लसावी किती असेल आपला? हे 30 3 90, सॉरी, हे 30 3 90, 15 3 45, 30 3 किती येतील? 90. त्या दोन संख्यांचा लसावी मित्रांनो हे 90 असेल. आपल्याला एका टोपलीतील, आता हे या लसावीतलाच प्रश्न आहे. 32व्या क्रमांकाचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 32. तर काय म्हणते? एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी, एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी, एक टोपलीत फुलं आहे, एका टोपलीतील फुलांच्या 22 30 44 फुले ओढून माळा तयार केल्या. एक टोपलीतील फुलांच्या, एका टोपलीतील फुलांच्या 22 फुले 33 फुले 44 फुले ओढून माळा तयार केल्या आणि माळा तयार केल्या. त्यास प्रत्येक वेळी 8 फुले कमी पडतात. 8 जर प्रत्येक एक समसंख्या, जर एक समान संख्या कमी पडत असेल तर मायनस करायचं, एक समान संख्या जर बाकी म्हणलं तर प्लस करायचं. दिलेल्या संख्यांचा काय काढायचा? लसावी. या दिलेल्या संख्यांचा काढा मित्रांनो लसावी. 11 ने भाग जातो तिन्ही संख्यांना. 11 2 22, 11 3 33, 11 4 44. पुन्हा 2 ने भाग जातो. बे 1 बे 3 3 बे 2 4, नंतर 3 1 3, नंतर 2 ला 2 ने भाग द्या. बे 1 बे. या सर्वांचा काय करा? गुणाकार. 11 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले किती येईल? 2. हे किती येईल? 3 2 6, हे 3 2 6, sin 2 किती होतील? 12. 12 गुणिले किती येईल? 11. 11 2 22, 22 ची 2, हातचा 1, हातचे आले 2. 11 1 11, 11 2 किती होईल? 13. किती आले मित्रांनो? 132. 132 आणि 8 काय म्हणते? कमी पडतात. 8 कमी पडतात म्हणलं तर काय करायचं? मायनस. आणि बाकी उरतात म्हणलं तर काय करायचं? प्लस. 8 काय करायच्यातून? मायनस. 8 मायनस करा. या 12तून 8 गेले, किती राहिले? 12तून 8 गेले 4, हातचे परत केले किती? 2. किती येतील? 124. 100 काय येईल? 24. किती येतील? 124. म्हणजे याचा काय करा? 11 2 22, 11 3 33, 11 4 44, बे 1 बे, बे 2 4, नंतर काय येईल? 3 1 3 ला 3, बे 1 बे. नंतर या सर्वांचा गुणाकार करायचा. 11 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले किती? 2. 3 2 6,
11 दुनी किती येतील 22, साइन दोन्ही 12, 12 2 हातचा आला 1, साइन दोन्ही 12, 12 ने किती आले 13, किती आला 132, 132 मधून 8 काय म्हणते या प्रश्नामध्ये पहा 8 फुले कमी पडतात तर काय करायचं मायनस 132 मायनस किती 124, याचं उत्तर किती राहील 124, याचं उत्तर येईल मित्रांनो 124. नंतरचा प्रश्न लक्ष द्या की आपल्याला प्रश्न क्रमांक आता पहा 33, प्रश्न क्रमांक किती आहे 33 वा. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात 3 प्रकारची झाडे लावली. पहिल्या प्रकारच्या झाडांना 3 दिवसांनी, दुसऱ्या प्रकारच्या झाडाला दर 4 दिवसांनी व तिसऱ्या प्रकारच्या झाडाला दर 5 दिवसांनी पाणी देण्याचे ठरवले. एका महिन्याच्या 1 तारखेला सर्व झाडांना पाणी दिले तर एकाच दिवशी त्या पाणी देण्याचा प्रसंग परत किती दिवसांनी येईल. म्हणजे 3 मित्रावर विचारलं जाते किंवा 3 झाडावर 3 मित्र किंवा 3 झाडं. आता पहिला एक शेतकरी काय करतो एका 3 झाडांना पुढील प्रकारे पाणी देतो जे दिवस दिलेले आहे. तर हा प्रश्न सरळ लसावीवर आधारित आहे मित्रांनो. लसावीवर आपण हे लसावीचे प्रश्न पाहत आहे. पहिल्या 3 झाडांना पाणी देतो. पहिल्या झाडांना 3 दिवसांनी, दुसऱ्या झाडाला 4 दिवसांनी आणि तिसऱ्या झाडाला 5 दिवसांनी, 3 4 5 दिवसांनी पाणी देतो. तर पुन्हा किती येतील तर यांचा काढायचा सरळ लसावी मित्रांनो. अशा प्रकारचा किंवा आपला एक घड्याळ 3 मिनिटांनी टोले देते, दुसरी 4 मिनिटांनी, पहिली 3 मिनिटांनी, दुसरी 4 मिनिटांनी, तिसरी 5 मिनिटांनी टोले देते. तर त्यांनी एका सकाळी 6 वाजता दिली तर पुन्हा किती मिनिटांनी देतील असा किंवा किती वाजता देतील, किती तासांनी, हे सरळ प्रश्न कशावरचे येतात मित्रांनो लसावीवर. आता इथे यांचा या संख्यांचा काढा लसावी. 3 1 3, नंतर 4 ला 4, 5 ला 5, नंतर किती येईल 4 1 4, नंतर 5 ला 5, 5 1 5, यांचा 3 गुणिले 4 गुणिले किती येईल 5, 5 चौक 20, 20 त्रिक 60. इथं जे परिमाण दिलं, दिवस दिले दिवस, तास दिले तास, मिनिट दिले मिनिट, सेकंद दिले सेकंद, वर्ष दिले वर्ष, तप दिले तप. 12 वर्षाचा काय असतो 1 तप. म्हणजे पुन्हा तो किती दिवसांनी देईल 60 दिवसांनी. 60 दिवसांनी म्हणजे किती महिन्यांनी 2 महिन्यांनी देतो मुलांनो. आणि नंतर 5 मुलांच्या वयांची सरासरी अनुक्रमे आहे. 5 मुलांच्या वयांची सरासरी दिलेली आहे. व्यवस्थित इकडे लक्ष द्या सर्वांनी. 5 मुलांच्या वयांची काय दिलेली आहे सरासरी. येणाऱ्या काळात आता मुद्रांक विभागांच्या सुद्धा जागा आहेत मित्रांनो. सर्वांनी पोलीस भरतीवाल्यांना सुद्धा त्यामध्ये संधी राहील. चांगल्या प्रकारे पेपर येतात शिपायाचे. त्यासाठी पोलीस भरतीवाल्यांनी सुद्धा फॉर्म भरा शिपायाकरिता. हे 5a वजा किती 7, नंतर 2a वजा किती आले 5, नंतरचा a प्लस 1 असे किती आहे आपल्याला याच्यात 1 2 3 4. 1 आता किती आले पहिली a1 प्लस 8, नंतर 5a प्लस 7, नंतरचा 2a वजा 5, नंतर a प्लस 3 आहे. a प्लस 3 अशा संख्या दिलेल्या आहेत. यांची काढायची सरासरी मित्रांनो. संख्या किती आहे 1 2 3 4 5 आणि सरासरी काढायची असेल सर्व प्रकारच्या तर काय करायचं एकूण संख्येची काय करायची हा एकूण संख्येची बेरीज घ्यायची. एकूण संख्येची जेवढ्या काही संख्या दिल्या तुम्हाला कोणत्याही संख्या दिल्या पूर्णांक दशांश अपूर्णांक अपूर्णांक कोणत्याही संख्येची सरासरी काढा म्हणलं तर एकूण संख्येची काय करायची बेरीज भागिले काय करायचं मित्रांनो एकूण संख्या. कोणत्याही घटकाची जर तुम्हाला सरासरी काढा म्हणलं तर त्या एकूण घटकाची बेरीज भागिले एकूण घटक आणि तर निघते आपली सरासरी. तसं आता या घटकाची काय करा हे संख्या दिलेल्या आहे. या संख्या आपल्याला या पद्धतीत दिल्या तर यांची काय करा मित्रांनो बेरीज भागिले किती येतील 5. आता यांची बेरीज करायची तर किती येईल इथे काय a प्लस 8 प्लस 5a वजा किती येतील 7 प्लस 2a वजा 5 प्लस a प्लस 1 नंतरचा प्लस a प्लस 3. आता हे भागिले किती येतील 5. यांची काय करा बेरीज करा. आता किती येतील हे 8. आता इथं 8 आहे, इथं वजा 7 आहे, इथं वजा 5 आहे, इथं प्लस 1 आहे. आता इथं काय येईल मित्रांनो हे 8 आहे. 8 प्लस चे आहे आणि इथं हे प्लसचा 1 आहे. किती वाले 8 ने किती होतील प्लस प्लस एका जागी 9. 8 ने 9 9 आणि 3 किती होतील हे 12. इथं 12 आले. प्लस प्लस एकत्रित करा हे प्लस हे नंतरचा हा प्लस प्लस 9 आणि 3 किती होतील 12. नंतरचा आता मायनस मायनस एकत्रित करा. इथं मायनस कोणते आहे 7 वजा 7 आणि वजा 5. 7 आणि 5 किती होतील 12. 7 आणि 5 किती होतील 12. 12 वजा 12 म्हणजे 0. हा प्लस मायनस डायरेक्ट कटले. हे प्लस मायनस कटले. इथं राहिले किती 1 हे 1 आहे, इथं 5 आहे. 5 आणि 1 किती वाले हे 5 आणि 1 6. 6 आणि 2 किती होतील 8. 8 आणि 1 9. 9 आणि 1 किती होतील 10. 10a भागिले किती आहे 5. याला 5 ने भाग द्या. 5 दोन्ही 10 म्हणजे 2a. याची काय राहील सरासरी 2a. हे 2a याची सरासरी राहील. हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. याची 2a सरासरी येईल. किती 2a याची सरासरी काय असेल 2a.
नंतरचा चार काय म्हणते, चार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे. चार क्रमवार विषम संख्यांची 42 आहे. तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढा. लक्ष द्या की मित्रांनो, चार विषम संख्यांची क्रमवार संख्यांची आपल्याला सरासरी दिली असेल आणि त्याच्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान